नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नासाच्या 2 अंतराळवीरांचं ठरलेल्या वेळेआधीच पृथ्वीवर आगमन होऊ शकतं। अंतराळ संस्थेनुसार स्पेसएक्स आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे। अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावं यासाठी हा बदल केला जाणार आहे। या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी 2 आठवड्यांनी कमी होईल। मागच्या आठवड्यात बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर 8 महिने पूर्ण झाले। सुनीता विल्यम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या। नासाच्या वाणिज्यिक चालक दल प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितलंय की मानवी अंतराळ मोहीम अनेक आव्हानांनी भरलेली असते। विल्मोर आणि सुनीता विल्यम्स दोघेही उड्डाणानंतर एका आठवड्याने बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलने पृथ्वीवर परतले पाहिजे होते, पण स्टारलाइनरच्या कॅप्सूलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे नासाने रिकामी कॅप्सूलला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स या दोघांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर सोपवली। स्पेसएक्सने एका नव्या कॅप्सूलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याचं ठरवलं, पण या मिशनच्या लॉन्चिंगला विलंब झाला। त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स यांचा अवकाश स्थानकातील कालावधी वाढला। आणखी 720 तासांनी विल्मोर आणि विल्यम्स यांची घर वापसी होऊ शकते। नासाने आता नव्या कॅप्सूलची प्रतीक्षा करण्याऐवजी नव्या मिशनच्या लॉन्चसाठी जुन्या कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। 12 मार्चपर्यंत मिशन लॉन्च करण्याचा उद्देश आहे। जुनी कॅप्सूल एका खासगी मिशनसाठी देण्यात येणार होती। यामध्ये पोलंड, हंगेरी आणि भारताचे अंतराळवीर होते। या मिशनचं वेळापत्रक बदलून पुढे ढकलण्यात आलंय। त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स या दोघांची लवकरच घर वापसी होऊ शकते।